विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील काही दिवसांपासून आपण माझ्या या चॅनलवरती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत मित्रांनो. आणि आजच्या या सत्रामध्ये आपण फेब्रुवारी 2018 या वर्षीची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयाचे MCQs पाहणार आहोत उत्तरासह. त्यानंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये गणित या विषयाचा MCQs बघूया. चला तर मग पाहूया आजच्या सत्रातील प्रश्न पहिला भाग एक मधील प्रश्न पहिला ते तिसरा यामध्ये हा उत्तरा काळजीपूर्वक वाचायचा आहे आपल्याला आणि त्या उत्तरावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यायची आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा पर्याय दिलेले आहेत. या पर्यायामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो. आणि बघा पहिला पर्याय काय आहे, आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे. आणि पर्याय आहेत जातीभेदांच्या तटांना, दुसरा पर्याय आहे समाजवादी घोषणांना, तिसरा पर्याय आहे विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला आणि चौथा पर्याय आहे कर्मठ विचारांना. तर या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय द्यायचा आहे आणि तो योग्य पर्याय आहे नंबर 3, विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला. तर नंतरचा नेक्स्ट प्रश्न बघूया. दुसरा, थट्टामस्करी करणे या अर्थी कोणता वाक्प्रचार उतार्यामध्ये आला आहे. थट्टामस्करी करणे या अर्थी कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे. 1 उपहास करणे, 2 हजम करणे, 3 स्वाहा करणे आणि 4 आहे कोंडी करणे. तर या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य असा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि उत्तराच्या चौकटीमध्ये किंवा त्या गोल करायचं आहे मित्रांनो. तर त्या प्रश्नाचा योग्य उत्तर म्हणजे योग्य क्रमांक, योग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 3 काय आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते हे ओळखायचं आपल्याला. हे असे या ठिकाणी 4 असत्य विधान दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय कोणता तो निवडायचा आहे. पहिला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाज व्यवस्थेसाठी होईल. दुसरा आहे कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते. तिसरा आहे आपला देश शेतीप्रधान आहे. आणि 4 नंबर आहे विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. तर या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता तो निवडून लिहायचा आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे नंबर 2, कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते. कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आणि 6, 4 ते 6 साठी सूचना. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायामधून निवडायची आहे. हा पर्याय आहे. आपण हा पर्याय न वाचता तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला वेळ आहे तो. आणि आपण प्रश्नाकडे वळूया. हा उत्तरा वाचूनच प्रश्न द्यायचा आहे, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर मी डायरेक्ट उत्तराकडे वळतो. तुम्ही हा उत्तरा वाचा आणि उत्तराची खात्री करून घ्या, खात्री जमा करा. तर त्यामध्ये प्रश्न चौथा आहे वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे. वरील संवादात किती जणांनी भाग घेतलेला आहे. 5, 7, 4 की 6 असे 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय 5, दुसरा 7, तिसरा 4 आणि चौथा पर्याय आहे 6 जणांनी. तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे आणि ते योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, 7 जणांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न एक उत्तर आहे, चौथ्याचं उत्तर 1 आहे. 5 जणांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा दुरुस्त करून घ्या, 5 जणांनी यामध्ये भाग घेतलेला आहे मित्रांनो. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा. वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा असा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचा उत्तरासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे धोंडूराणाच्या घरी, दुसरा आहे आंब्याच्या घरी, आबांच्या घरी तिसरा आहे दवाखान्यात आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे जावाई बापूंच्या घरी. असे 4 पर्याय आहेत. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 2, आबांच्या घरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. 6 मध्ये वरील संवादाची वेळ कोणती असावी असं दिलेलं आहे. वरील संवादाची वेळ कोणती असावी.
1 सकाळी, 2 दुपारी, 3 संध्याकाळी की 4 निश्चित सांगता येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. तो आहे योग्य पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 7वा प्रश्न बघा. वसन या शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा. 2 अचूक पर्याय निवडायचे या ठिकाणी. 2 पर्याय जे आहेत ते अचूक आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहिला आहे निवास, दुसरं अंबर, तिसरं वस्त्र आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे आसन. चौथा पर्याय जो आहे तो आहे आसन. तर या ठिकाणी 2 आणि 3 हे योग्य पर्याय आहे. 2 आणि 3 हे योग्य पर्याय आहेत. अंबर आणि वस्त्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न आहे. बक्षीस या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. बक्षीस या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून निवडायचा. विरुद्धार्थी शब्द निवडायचा आपल्याला. तर 2 पर्याय निवडायचे आहेत. अभिनंदन पहिला पर्याय, दुसरा दंड, तिसरा चढाओढ आणि चौथा आहे शिक्षा. बक्षीसच्या अपोजिट दंड आणि शिक्षा दोन्ही सारखे शब्द आहेत, समान अर्थाचे, म्हणून आपण ते निवडूया. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा किंवा निवडा. आत्यंतिक, प्रावीण्य, छंदिष्ठ की भौमितिक. तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता ते निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 चालू आहे. तर 2 हा शुद्ध शब्द आहे. प्रावीण्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. या ठिकाणी आपल्याला पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे हे सांगायचं आहे. अयोग्य अर्थ कोणत्या पर्यायामध्ये आहे ते सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे झारीतला शुक्राचार्य आणि त्याची जोडी आहे पडद्यामागचा सूत्रधार. 2 आहे वाघिणीचे दूध आणि समोरचा पर्याय आहे अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. तिसरं आहे बजबजपुरी, गोंधळाची स्थिती आणि चौथा पर्याय आहे नगद नारायण, अत्यंत श्रीमंत व्यक्ती. तर यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे. अयोग्य कोणता पर्याय आहे तो ओळखायचा आपल्याला. तर यामधून अयोग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 4. नंबर 4 हा अयोग्य पर्याय आहे. आणि नगद नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती हा जो पर्याय आहे हा त्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 11. पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचार निवडा. पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. माझ्या परदेशी मित्रांकडून किंवा आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनिया ही माझ्या. रिकामी जागा. प्रश्न परत एकदा आहे का. माझ्या परदेशी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनिया ही माझ्या. रिकामी जागा. दप्तरी दाखल होणे. दुसरा आहे इतिहास रचणे. तिसरा आहे मुठीत येणे आणि चौथा आहे कवेत येणे. ते असे पर्याय आहेत, 4 पर्याय. त्यामध्ये योग्य पर्याय जो आहे तो आहे दप्तरी दाखल होणे. दप्तरी दाखल होणे. एक पर्याय नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. आता पहा या ठिकाणी एक आपल्याला अर्थपूर्ण म्हण. पुढील आकृतीत लपवलेल्या किंवा लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते. पुढील आकृतीत लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते.
बघा या ठिकाणी ही जी आकृती आहे यामध्ये एक म्हण दडलेली आहे. त्या म्हणीमध्ये येणारा जो शब्द आहे मध्यभागी तो शब्द कोणता ते आपल्याला ओळखायचा आहे. मध्यभागी येणारा शब्द कोणता तो ओळखायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला पुढील आकृतीत लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते हे ओळखायचं आहे. आणि या ठिकाणी या आकृतीमध्ये एक म्हण दडलेली आहे, ती म्हण शोधायची आहे. आणि त्याचं आपल्याला मधलं अक्षर ओळखायचं आहे. तर त्या म्हणीतलं जे मध्यभागी येणारं अक्षर आहे ते हे 4 पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायामधून निवडायचं आहे. र, म, ध आणि न. तर नंबर 2 हा योग्य पर्याय आहे, म. प्रश्न क्रमांक 13 बघूया. पुढील पर्यायातील कोणत्या शब्दातील वर्णसंख्या 11 आहे? पुढील पर्यायातील कोणत्या शब्दातील वर्णसंख्या 11 आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 चालू आहे आपला 13वा. याच्यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. पर्याय आहेत ब्रह्मचर्य, दुसरा पर्याय आहे ज्ञानवृद्धी, तिसरा आहे अक्षरज्ञान आणि चौथा पर्याय आहे सर्वश्रुत. तर या प्रश्नाचे अचूक पर्याय जे आहे ते आहे ब्रह्मचर्य आणि ज्ञानवृद्धी. ब्रह्मचर्य आणि ज्ञानवृद्धी हे अचूक पर्याय आहेत 1 आणि 2. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न क्रमांक 14वा काय आहे बघा या ठिकाणी. संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. पर्याय आहेत गिरीश, प्रत्येक, तपोबल आणि धारोष्ण. गिरीश, प्रत्येक, तपोबल आणि धारोष्ण. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय जो आहे तो आहे नंबर 3 तपोबल. तपोबल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15वा. आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तुर्तास तरी पुसला गेला होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा. प्रश्न परत एकदा बघा. आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तुर्तास तरी पुसला गेला होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा. अधोरेखित शब्द जो आहे तो आहे तुर्तास. तुर्तास हा शब्द अधोरेखित केलेला आहे. या शब्दाचा आपल्याला क्रियाविशेषण प्रकार ओळखायचा आहे. आणि पर्याय आहेत कालदर्शक क्रियाविशेषण, सातत्यदर्शक क्रियाविशेषण आणि तिसरा आवृत्तीदर्शक, चौथा आहे स्थितीदर्शक. तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 1 कालदर्शक, म्हणजे तुर्तास सध्या तरी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. पुढीलपैकी संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. जी, च, ए, सी. अचूक पर्याय नंबर 1 म्हणजेच पहिला पर्याय अचूक आहे आणि तो आहे जी. संमती देतो आपण जी. ठीक आहे. चला आता प्रश्न क्रमांक 17वा बघा. शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो.
या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते? वानरी, हरिण, हरिणी, सारिका की मृगी? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे नंबर 1. पर्याय नंबर 1 वानरी. 18वा प्रश्न बघा. स्पर्धेतील मुलांना बक्षीस अधिकचे आकर्षण वाटते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अनेकवचनी रूपास दिलेल्या विभक्तीचा प्रत्यय जोडल्यास त्या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते होईल? पर्याय आहेत बक्षिसा, बक्षिसांचे, बक्षिसा आणि बक्षिसान अनुस्वारावर. आणि त्याचा योग्य क्रमांक आहे 4. प्रश्न क्रमांक 19 बघा. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. गांधीजीच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. 1. सकर्मक भावे, कर्मणी, अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी. या प्रश्नाचा योग्य पर्याय कोणता ते ओळखायचा आपल्याला, आणि तो आहे नंबर 3 अकर्मक कर्तरी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी मिश्र वाक्य असणारा पर्याय निवडा. पुढीलपैकी मिश्र वाक्य असणारा पर्याय निवडायचा आहे. मिश्र वाक्य. आणि पर्याय आहे तो इतका जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले. दुसरा पर्याय स्पर्धेत सहभागी झालो म्हणून मला बक्षीस मिळाले. तिसरा पर्याय मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसू लागले. आणि चौथा पर्याय तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. हा पर्याय योग्य वाटतो. पर्याय क्रमांक 4 तू जंगलास गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य ओळखा. पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य ओळखायचे आहे. पहिलं वाक्य आहे बापरे काय तो प्रचंड तंबू. दुसरं वाक्य मी आईचा लाडोबा होतो आणि मी आईवेडा होतो. तिसरं वाक्य आहे बाबा म्हणाले खरंच पोरी संगणकाचा महिमा अगाध आहे. चौथं वाक्य आहे तू घरी केव्हा असतोस रे. तर यापैकी आपल्याला योग्य विरामचिन्ह वापरलेलं वाक्य ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 21 आपल्या समोर आहे. 21 आणि त्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे योग्य विरामचिन्ह वापरलेलं वाक्य, आणि ते वाक्य आहे नंबर 2. वाक्य नंबर 2 आहे मी आईचा लाडोबा होतो आणि मी आईवेडा होतो. चला तर 22वा प्रश्न पाहूया. आता 22वा प्रश्न क्रमांक 22 काय आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही? 1 भवसागर संसाररूपी सागर, 2 ज्ञानामृत अमृताचे ज्ञान, आणि 3 यथाशक्ती शक्तीप्रमाणे, आणि चौथा पर्याय जो आहे घरचा जावाई. तर योग्य नाही असा कोणता शब्द आहे ते आपल्याला पर्यायामधून ओळखायचा आहे, आणि त्याचा पर्याय आहे नंबर 2 ज्ञानामृत अमृताचे ज्ञान. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 आहे भुजंग प्रयात या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? 14, 15, 12 की 17? तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे नंबर 3 12. 24वा प्रश्न बघा. महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? नोहार म्हणजे 1 नोहार, 2 यामा, 3 रश्मी आणि 4 दीपशाखा. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे तो आहे नंबर 2 यामा. आणि 25वा म्हणजे आजच्या या सत्रातील शेवटचा प्रश्न बघा.
आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळवणारे कवी कोणते? पर्याय: ग दि माडगूळकर, प्रवीण दवणे, सुधीर फडके, विनोबा भावे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग दि माडगूळकर, गदिमा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या या सत्रामध्ये एकूण 25 प्रश्न घेतलेले आहेत उत्तरासह. उर्वरित जो भाग राहिलेला आहे गणिताचा तो उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. नक्की बघा, पाहायला विसरू नका आणि तुमच्या वहीमध्ये हे सर्व नोंद करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याचा सराव करता येईल. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया पुढच्या सत्रात.